बोला. हा हा अजून. हा हा मग. हा हा सगळ्या बहिणी आल्यात बरोबर. 7 रुपयाच्या 7 आल्यात. मग आनंदाने आल्यात का माऊली? या झाडाचं काय मानपान राहिलंय का? छंद राहिलाय का? हा या झाडाचं काय मानपान राहिलंय का द्यायचं? नाही. मग आनंदाने आलेत ना. मग या गावडे परिवाराकडून गावडा परिवाराकडून तुम्हाला आम्ही मानपान देऊन फुले फुलाची पाकळी देऊन चालेल का? बोला चालेल का? कोण यांचं घरचं किती वर्ष घेतात? हा जीवदानी आईचं स्थान दिलंय का घरात? घट बांधलाय का? हा मग याही काय वचन दिलं होतं का आम्ही वर्षाकाठीला भेटीला येऊ? हा यांची वली नेली का? हा मग ती वली नेतानी काय बोलल्या होत्या का कोणाकडे? काही नाही ना. कारण ते आनंदाने आले ते काय नाही मागत. पण त्यांची वर्षाकाठीला भेटीला कधी बोलल्या होत्या का त्या काही? हा मग जो कलश भरलाय तुम्ही कलश भरलाय का असा त्याला 2 वेळा तडा गेलते का? तुटला होता का असा डायरेक्ट? क्रॅक गेलती का? तड गेलती का त्याला? विचारू त्याला पण विचारू आपण. दे त्यांना पंधरा द्या. काय होतं माहितीये का? मी सांगतो तुम्हाला. इकडे बघा त्या झाडाला ना दुसरं झाड फिरवतोय. कधी हे कधी ते कधी ते. बरोबर आहे. चला स्थानावर चला आम्हाला झाडाला विचारायचे काहीतरी. चला स्थानावर. आनंदाने आलेत ना? एकदम मोकळ्या मनाने आले ते जागेवर जायचं. एकदम मोकळ्या मनाने जागेवर जायचं. चला स्थानावर चला आम्हाला पुढचं मार्गदर्शन घ्यायचे झाडाकडून. देवाकडून नाही तर झाडाकडून. महाराज भांडार लावा त्यांना. चला स्थानावर चला. स्थानावर चला. स्थानावर चला एकदम मोकळ्या मनाने. बस थोडा. मला एक सांगा तुम्ही देवाऱ्यात जीवदानीच्या नावाचं घट मांडलाय का? वली नेलती का तुमची? तुम्ही काही देवीला शब्द दिले का वर्षाकाठीला 5 वर्षांनी भेटायला येऊ? मग तुम्ही जाता का कधी भेटायला? किती वर्षाने गेल्या? 5 वर्ष 2 वर्षाने गेले. पण दरवर्षी जायचं का? पण तिला कधी अशी बोलले होते का तुम्ही मी येत जाईल? जेव्हा तुमचं गुरु केला होता किंवा ज्याने नेलं त्यांनी काय वचन घेतलं होतं का? तुम्हाला माहिती आहे का? आता मला सांगा कलश भरला का तिच्या नावाने? मग त्याला अशी तड जाते का? नारळ तड जातो का? कधी गेली होती का भेट? कारण काय झालं माहितीये का? जे बसवले ती आनंदाची आहे. पण तिचा जो जोडीदार आहे कोण आहे? जोडीदार कोणी माहिती का? तुम्ही जीवदानी बसवली बरोबर आहे. काय होतंय वाईट नका म्हणून देऊ. 20 वर्ष सारखे झाड फिरतय सांगते बरोबर. सगळ्या देवी येतात ते सोबतीला. पण जिला बसवले तिचा जोडीदार कोण आहे? घरी बसवला ना कलश म्हणजे तिला मान दे ना स्थान दिलंय ना. मग जोडीदार कोण आहे तिचा? तो जोडीदार काय करतोय ना फिरवतोय. जोडीदार फिरवतो. जोडीदार माहितीये कोण आहे? जीवदानीला जोडीला कोण बसलाय? जीवदानीच्या खाली जीवदानी आणि वरती कालिका बसले. जी दुसरं नाव घेता ना तुम्ही कोणतं भावानेचं कसलंय यांच्या वारीमध्ये काय बोललं? आधी जीवदानी आली नंतर कोण बोलली? वाऱ्या बदलतात ना तुमच्या भावानी ही रूप आहेत. पण जोडीला कोण बसवलाय त्याला? नाही तसं नाही. जेव्हा घट मांडला त्यावेळी जोडीला कोण बसवला आहे?
जीवदानीच्या सोबतीला कोण आहे? तिचा गवली, तिचा जोडीदार आहे का? नाही नाही नाही, जीवदानीलाच घेऊन आले, तिचा जोडीदार ना आणला. मग तो फिरवतो ना जोडीदार. आता देते शक्य तुम्हाला देते, पण तिला फिरवतोय तो. यांचं नाव लिहा, मी यांना सांगेल नंतर जोडीदार कोण आहे. जर आई बदलेला ती, तर तिचा जोडीदार पण तिथं पाहिजे. मग ती कोणत्या जीवदानी कोणत्या रूपाची आहे? तर अलग अलग 7 जणी आहेत. मग ती बोटीतली आहे, रानावनाची कोण आहे त्याच्यानुसार त्याचा असतंय. बरोबर आहे कसं माग हे झाड किती वर्ष गेलते? कोणाचं आहे झाड? हा, असं खेळताना यांच्या अंगाला काटा मारताय का? झटका देतात का? हा, कोणाच्या घरात आहे? आई आहेत का? किती वर्ष गेलते? असं अंग भरलं का असं झटका देतोय का? मग कधी चौकशी केली का काय? हा, तुम्ही मुलं किती गेले? किती? एक गेला. किती वयात गेला? म्हणजे असा 10-15 वर्षाचा होता का? मग ते बिना लग्नाचा